बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की कुठून अभ्यास स्टार्ट करायचा, तर याचं सोल्युशन मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन पूर्ण इयरचं प्लॅनिंग या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत डिस्कस करणार आहे. प्लस त्यासोबतच तुम्हाला PDF सुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहे की तुमचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे. मित्रांनो, राईट प्लॅनिंग असेल, तुम्ही योग्य अभ्यास करताय तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. तर मित्रांनो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही माझ्यासोबत तयार आहात. येस, आय एम रेडी हे कमेंटमध्ये नक्की द्या. तर मित्रांनो, डे 1 ते फायनल एक्झाम पर्यंत तुमचं प्लॅनिंग कसं राहील, स्टेप बाय स्टेप एक स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि ते तुमच्याजवळ PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल असेल, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. असेच कंटेंट तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात. माइंडसेट मॅटर करतो. तुमचा माइंडसेट कसा आहे. तुम्ही क्लास 10th आलेत म्हणून घाबरून जाऊ नका. तुम्हाला त्या गोष्टींची भीती वाटू देऊ नका की मी क्लास 10th मध्ये आलोय, आता बोर्ड एक्झाम आहे, या गोष्टींची भीती न वाटू देता तुम्हाला असा विचार करायचा आहे की या वर्षी मी माझं एकदम बेस्ट देणार आहे, मी फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करणार आहे. अशा पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या माइंडला सांगत राहा. इथूनच तुम्हाला सुरुवात करायची की तुमचा माइंडसेट कसा आहे. जर तुमच्या वर्षभराची प्लॅनिंग एकदम राईट असेल ना, तर काहीच घाबरायची गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला काय विचार करायचा आहे, आय विल गिव्ह माय बेस्ट. तुम्हाला तुमचं चांगलं द्यायचं आहे. ओके, तुम्हाला तुमचं सिलेबस समजून घ्यायचं आहे. प्रत्येक सब्जेक्टचे चॅप्टर्स कुठले आहेत, लेसन्स कुठले, ते तुम्हाला समजून घ्यायचं. त्याचं वेटेज किती आहे, या गोष्टींचा तुम्हाला पहिले अभ्यास करायचा आहे. प्रत्येक विषय घ्यायचा, त्याचे इंडेक्स पेज बघायचं आणि त्यावरून तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला सिलेबस नेमकं काय आहे. त्यावरून तुम्ही वेटेज वगैरे फाइंड आउट करू शकतात की कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज असेल. तुम्ही तुमच्या टीचरांना सुद्धा विचारून या गोष्टीचं नॉलेज घेऊ शकतात. तर ही गोष्ट तुम्हाला सर्वात पहिले करायची आहे. ठीक आहे. त्याच्यात टाइम टेबल इज इक्वल टू टाइम कंट्रोल. मित्रांनो, तुम्हाला डेली टाइम टेबल करायचं आहे. डेली टाइम टेबल तुम्ही काय करतात, टाइम टेबल बनवून घेतात, व्यवस्थित आखून घेतात आणि ते भिंतीवर चिपकून देतात, पण ते फॉलो बिलकुल होत नाही. तर तुम्हाला असं टाइम टेबल नाही बनवायचं आहे. तुम्हाला असं टाइम टेबल बनवायचं जे तुम्ही फॉलो करणार आहात. त्यामुळे डेली टाइम टेबल बनवा. म्हणजे डेली कसं बनवायचं, तुमचं शेड्यूल तर फिक्स राहणार आहे की तुम्हाला यावेळेस अभ्यास करायचा आहे. तुमचा टाइम फिक्स आहे की तुम्ही मॉर्निंगला स्टडी करणार आहात किंवा इव्हिनिंगला स्टडी करणार. तुमचं टायमिंग फिक्स आहे. तुम्हाला फक्त सब्जेक्ट डिसाईड करायचे डेली. तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर की उद्या उठून आपल्याला कुठला सब्जेक्ट करायचा आहे ते डिसाईड करायचंय. आणि मित्रांनो, जमलं त्यांना 2 सब्जेक्ट एका दिवशी घ्या. म्हणजे मॉर्निंगला जो घेतला तो एक सब्जेक्ट आणि इव्हिनिंगला ज्याचा अभ्यास करणार आहे तो एक सब्जेक्ट. असे 2 सब्जेक्ट तुम्ही डेली डिसाईड करा की तुम्हाला उद्या उठून कुठला सब्जेक्ट करायचा आहे. ही अशी डेली प्लॅनिंग करत गेल्यानं तुम्हाला अभ्यास करायला सुद्धा सोपं होईल. आणि मित्रांनो, अभ्यास करत असताना नुसता अभ्यास नका करू. तर 1 तास अभ्यास करतात, ऍटलीस्ट 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा छोटा ब्रेक घ्या. त्याने तुमचं माइंड रिफ्रेश होईल. आणि जेव्हा तुम्ही झोपणार, त्या झोपण्याच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं जे काही तुम्ही डेली अभ्यास केलाय, सकाळपासून जो अभ्यास केलाय, त्याची तुम्हाला एक थोडी रिव्हिजन करायची. कारण की रिव्हिजनने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. पूर्ण वीक जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला विकेंडला जे काही तुम्ही अभ्यास केला आठवड्याभरात, त्याची रिव्हिजन तुम्हाला विकेंडला करायची आहे. असं तुम्हाला टाइम मॅनेज करायचं असणार आहे. मॉर्निंग आणि इव्हिनिंगचं स्टडी प्लॅन कसं करायचं बघा. तर मॉर्निंगला तुम्ही थेरॉटिकल सब्जेक्ट्स घेऊ शकतात आणि इव्हिनिंगला तुम्ही प्रॅक्टिकल सब्जेक्ट जसं की मॅथ, अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, हे सब्जेक्ट तुम्ही इव्हिनिंगला घेऊ शकतात आणि थेरॉटिकल सब्जेक्ट तुम्ही मॉर्निंगला कव्हर करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला क्लास 10th मध्ये कुठले बुक्स रेफर करायचे, कुठलं स्टडी मटेरियल रेफर करायचंय, हे सुद्धा तुम्हाला डिसाईड करून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, टेक्स्ट बुक शिवाय दुसरं काहीच बेस्ट नाही. टेक्स्ट बुक हेच खूप बेस्ट आहे. तर तुम्हाला टेक्स्ट बुक बघायचं. तुम्हाला जर काही वाटत असेल की इथून आपल्याला ही सिंपल लँग्वेज आहे, इथून आपल्याला लवकर समजते, बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं की युट्यूबला ते बरेच अभ्यास करत असतात, तर मल्टिपल टीचर्सचं व्हिडिओज नका बघू. जर तुम्हाला ज्याची लँग्वेज समजते, ज्याचं शिकवलेलं चांगलं समजते, त्यांना फॉलो करा. त्यांचं खूप सारे बुक्स किंवा खूप सारे टीचर्स कडून लर्न करू नका. कारण की त्यात तुम्ही स्वतः कन्फ्युज होतात आणि तुमचा टाइम वेस्ट होतो. त्याच्यामुळे एकच काहीतरी रेफर करा. ठीक आहे, ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ नोट्स म्हणजे तुमच्या स्वतःच्या नोट्स लिहा. स्वतःच्या नोट्सने खूप जास्त फायदा होतो मित्रांनो. ट्रस्ट मी, जर तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे आहेत ना, तर आजपासूनच स्वतःच्या सेल्फ नोट्स तयार करायला सुरुवात करा.
त्यासाठी तुम्हाला काही स्टिकी नोट, हायलायटर या गोष्टी लागतील तर त्या घेऊन घ्या. यांचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. जेव्हा तुम्ही रिव्हाइज करणार ना तेव्हा तुमच्या या नोट्सच तुम्हाला कामात येणार आहे. नंतर अजून एक गोष्ट की जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर आहेत ते कलेक्ट करा. म्हणजे 4 ते 5 वर्षापूर्वीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या सुद्धा तुमच्याजवळ असायला पाहिजे, कारण की त्यांचा रेफरन्स घेऊन तुम्ही अभ्यास करू शकतात. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला की कुठलं आपल्याला नेमकं करायचंय, पॅटर्न तुम्हाला जर समजून गेला ना त्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स वरून तुम्हाला अभ्यास करायला अजून खूप जास्त सोपं जाईल. त्याच्यामुळे जास्त रेफर नका करू बुक्स, टेक्स्टबुकला रेफर करा. आणि तुम्हाला वाटतंय की यांची लँग्वेज सिम्पल आहे तर असं एकच कुठलं तरी फिक्स करा की इथूनच आपल्याला लर्न करायचं. ओके. त्याच्यानंतर सेल्फ नोट्स, स्वतःच्या नोट्स बनवायला पहिला रेफरन्स द्या. प्रत्येक सब्जेक्टसाठी काही टिप्स आहेत. तर त्या इंग्लिश सब्जेक्ट असेल किंवा मराठी सब्जेक्ट असेल म्हणजे लँग्वेज सब्जेक्ट, तर त्याचं तुम्हाला काय करायचंय, लेसन रीड करायचे आहेत, स्पीक मोठ्याने वाचायचे आहेत, त्याच्याने तुम्हाला तो लेसन समजेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामर्सची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आन्सर लिहायचं सराव करा, ज्याच्याने तुम्हाला लिहायची सवय होईल आणि तुमचा स्पीड सुद्धा या लिहिण्यामुळे वाढेल. कारण की लँग्वेज पेपरला तुम्हाला टाइम पुरत नाही. तर हा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय ना इंग्लिश किंवा मराठीचा तेव्हा लिहायची सुद्धा प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा लिहिण्याचा स्पीड वाढेल. त्याच्यानंतर मॅथ सब्जेक्ट असेल, अल्जेब्रा, जॉमेट्री यासारखे सब्जेक्ट आहेत तर त्यांना तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. तुम्हाला डेली याची प्रॅक्टिस करायची आहे. अल्जेब्राचे फॉर्म्युला जसं, जॉमेट्रीचे थेरम असो तर तुम्हाला फॉर्म्युला शीट तयार करून घ्यायची सुरुवातीपासून. जेव्हा तुम्ही सुरुवातीला अभ्यासाला लागाल ना तेव्हापासून तुमची एक फॉर्म्युला शीट तयार करा, जेणेकरून ती तुम्हाला लास्टला एक्झामच्या वेळेस खूप जास्त कामात येणार आहे. सायन्स सब्जेक्ट असेल तर त्याची कन्सेप्ट समजून घ्या. डायग्रामचा अभ्यास करा, कारण की तुम्हाला एक्झाममध्ये डायग्राम्स विचारलेले असतात तर त्याचा अभ्यास करा, डायग्रामची प्रॅक्टिस करा. आणि यासाठी ना कीवर्ड्स, पॉइंट्समध्ये उत्तरं कसं लिहायचं, पॉइंट्स कुठले हायलाइट करायचे या गोष्टींचा थोडा जेव्हा तुम्ही सायन्सचा स्टडी करणार तेव्हा या गोष्टींचा अभ्यास करा. पॉइंट वाईज उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला एक्झाममध्ये. त्याच्यामुळे पॉइंटनुसार पॉइंट काढत चला. जेव्हा तुम्ही सेल्फ नोट्स बनवणार ना तेव्हा तुम्ही पॉइंट्स काढत चला. हिस्ट्री आणि जिओग्राफी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. माइंड मॅप, फ्लॅश कार्ड यांचा वापर तुम्हाला या सब्जेक्टसाठी करायचा आहे. एक्झाम टाइम स्ट्रॅटेजी, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, डिसेंबर आणि जानेवारी हा महिना आला की त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक सब्जेक्टच्या 1 किंवा 2 ऍटलिस्ट 2 तरी तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्या पाहिजेत, ज्याने तुमची चांगली रिव्हिजन होईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही मला बोर्डच्या एक्झाम मध्ये चांगल्या पद्धतीने मी एक्झाम अटेंड करू शकतो. तर त्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला केव्हा येईल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करायची आहे. आणि मित्रांनो यातून तुम्हाला रिव्हिजन होईल. आणि एक लक्षात ठेवा, रिव्हिजन इज अ सुपर पॉवर. क्लास 10 हा फक्त मार्कांचा विषय नाही मित्रांनो, तर तुम्हाला या गोष्टींची सवय लागते जे की तुम्हाला फ्युचरमध्ये कामात येणार आहे. जितकं तुम्हाला मोबाईल वगैरे पासून ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात त्यांच्यापासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करा. अभ्यासावर फोकस करा, कारण की तुमच्या या सवयी तुमचं फ्युचर चेंज करू शकता. आणि मित्रांनो जेव्हाही तुम्हाला लो फील वाटेल की सोडून देऊ, आता अभ्यास करायचा नाही, असं जेव्हा वाटत असेल ना तर आपले ड्रीम्स, आपले स्वप्न आठवा. आपल्या आई वडिलांचे स्वप्न काय आहेत त्या गोष्टींचा विचार करा. तुम्ही बरोबर अभ्यासाला बसणार. तुम्हाला लास्टचे जे मंथ आहेत जर तेव्हा रिलॅक्स मध्ये अभ्यास करायचा असेल ना तर तुम्ही आजपासूनच तयारी करणार अभ्यास.